धाडसी कॅप्टन राधिका मेनन या पाठाचा अभ्यास करूयात। या पाठाचे लेखक आहेत मच्छिंद्र ऐनापुरे। हे एक शिक्षक आणि इंटरनेटवर ब्लॉग लिहितात। त्यांचे लहान मोठे 1200हून अधिक लेख प्रसिद्ध झालेले आहेत। हे विविध विषयांवर लेखन करीत असले तरी बालसाहित्याच्या क्षेत्रात ते आवडीने लेखन करतात। पाठ परिचय पाहूयात। भारतीय मर्चंट नेव्हीच्या पहिल्या कॅप्टनचा मान भूषवणाऱ्या राधिका मेनन यांना इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनने अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केले आहे। मर्चंट नेव्ही हे मालवाहू जहाजाशी संबंधित असते। हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत। राधिका मेनन यांनी जीवाची बाजी लावून बंगालच्या उपसागरात वादळात सापडलेल्या 7 मच्छीमारांना बचावले होते। प्रस्तुत पाठात त्यांच्या शौर्याचा परिचय करून दिला आहे। राधिका या केरळच्या कोदुनगलर भागात लहानाच्या मोठ्या झाल्या। धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत हे त्यांचे गुणविशेष होत। मोकळ्या वेळेत त्यांचं नेहमी सागरकिनारी भटकणं फिरणं व्हायचं। त्यामुळे उसळणाऱ्या नखरेल लाटांना पाहून त्यांच्या सोबतीनं अनंत अशा सागरी सफरीला जावं असं त्यांच्या मनाला वाटायचं। या लाटांना पाहूनच त्यांनी नौसेनेत जायचं निश्चित केलं। सुरुवातीला त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या या निर्धाराला विरोध केला। निर्धार म्हणजे निश्चय। त्यांना वाटलं होतं की ही जोखमीची नोकरी आहे। आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना कसा बरं करेल? पण उत्तुंग इच्छाशक्ती असलेल्या राधिकाने त्यांना यासाठी राजी केलं। राजी करणे, तयार करणे। कॅप्टन राधिका मेनन यांचे संपूर्ण बालपण केरळमधील कोदुनगलर या गावी गेलं। धाडस आणि हिंमत हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्वात लहानपणापासून होते। सागर आणि किनारा यांचा परिचय लहानपणापासूनच घडला असल्याने सागर सफरीची तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली। यातूनच पुढे नौसेनेत सामील होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात आकाराला आली। पदवी मिळवल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला। रेडिओ कोर्स म्हणजे बोटीवरील कर्मचाऱ्यांमध्ये दळणवळणासाठी एक बिनतारी संदेशवहनाची रेडिओमार्फत केली जाणारी संपर्क व्यवस्था असते। तसेच दूरदूरच्या बोटींशी संपर्क साधणे व किनाऱ्यावरील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधणे यांसाठी विशिष्ट संदेशवहन यंत्रणा असते। या व्यवस्थेला रेडिओ कोर्स असं म्हणतात। रेडिओ कोर्स ज्यानं केला आहे व बोटीवरील या संपर्क व्यवस्थेत जो कार्यरत आहे त्याला रेडिओ ऑफिसर असं म्हणतात। त्यांच्या घरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोचीमध्ये कॉलेज होतं। प्रशिक्षणादरम्यान राधिका यांना समुद्री जहाजातल्या संवाद प्रणालीची माहिती झाली। जहाजात काम करायला त्या फारच उत्सुक होत्या। प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची नोकरी मिळाली आणि त्यांचे समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले। नियमानुसार समुद्री क्षेत्रात निर्धारित वेळेत काम केल्यानंतर 2010 साली त्यांनी मास्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला। या दरम्यान बराच काळ घरापासून लांब राहावं लागलं, पण रोमांचकारी प्रवासामुळे त्या खुश होत्या। शेवटी त्यांचं आवडीचं काम होतं ना। आता त्यांचं लक्ष होतं समुद्री जहाजाची कमान सांभाळायची। त्यांचं हे स्वप्न 2012 साली पूर्ण झालं। राधिका देशातल्या पहिल्या मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्या। त्यांना मर्चंट नेव्हीच्या संपूर्ण स्वराज्य या जहाजाची कमान सांभाळायला दिली गेली। जहाजाचं नाव आहे हे संपूर्ण स्वराज्य। राधिका यांनी पदवीनंतर रेडिओ कोर्स केला। प्रशिक्षणाच्या कालावधीत त्यांना समुद्री जहाजावरील संवाद प्रणाली शिकायला मिळाली। त्या बळावर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये रेडिओ ऑफिसर या पदावर त्यांची नेमणूक झाली। त्यानंतर त्यांनी मास्टर्स सर्टिफिकेटसुद्धा मिळवलं। त्या देशातील पहिल्या मर्चंट नेव्ही कॅप्टन ठरल्या। या दरम्यान त्यांचा विवाह नेव्हीमधील एका रेडिओ ऑफिसरशी झाला। एकाच व्यवसायात असल्यानं नवऱ्याला त्यांच्या जबाबदारीची माहिती होतीच। आई बनल्यावर अडचणी वाढल्या। कौटुंबिक आणि नोकरीची जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणी आल्या, परंतु त्या अजिबात डगमगल्या नाहीत। डगमगणे म्हणजे लटपटणे, सर्व शक्ती गळून पडणे। सगळ्यात कठीण गोष्ट होती ती म्हणजे मुलांचा सांभाळ। दीर्घकाळ घरापासून लांब राहावं लागायचं। राधिकांनी हे आव्हान देखील चांगल्या प्रकारे निभावलं। राधिकाच्या या रोमांचकारी प्रवासात घरच्यांनी मोठी साथ दिली।
22 जून 2015 रोजी एक घटना घडली. तेव्हा राधिका संपूर्ण स्वराज्य जहाजावर तैनात होत्या. रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. जोराच्या वादळामुळे समुद्री लाटांनी रौद्ररूप धारण केलं होतं. मोसमाचा अवतार खतरनाक बनला होता. तेवढ्यात जहाजातल्या एका अधिकाऱ्याने ओडिशाच्या गोपाळपूर किनाऱ्यापासून 2.5 किलोमीटर अंतरावर मासेमाऱ्यांची नाव लाटांच्या गर्तेत सापडल्याचे सांगितले. नाव बुडणारच होती. नावेत असलेले लोक आपल्या जीवनाची शेवटची लढाई लढत होते. अधिकाऱ्याने तत्काळ राधिका यांना रेडिओवर सूचना पाठवली. मॅडम, समुद्रात एक नाव फसली आहे. त्यात असलेले मच्छीमार अडचणीत सापडले आहेत. सूचना मिळताच त्यांनी दुर्बिणीने समोर नजर टाकली. खरोखरच नाव बुडण्याच्या अवस्थेत होती. गोपाळपूर किनाऱ्यावर मोठं वादळ निर्माण झालं होतं आणि त्या वादळात मच्छीमारांची एक होडी सापडली. वादळ एवढं प्रचंड होतं की एकाही मच्छीमाराचे प्राण वाचण्याची शक्यता नव्हती. अशा स्थितीत कॅप्टन राधिका मेनन यांना या आपत्तीची माहिती मिळाली. एक क्षण देखील वाया न घालवता त्यांनी सुटकेच्या मोहिमेला सुरुवात केली. पुढच्या 5 मिनिटात जहाजातले लोक बचाव कार्यासाठी सज्ज झाले. सज्ज होणे, तयार होणे. मात्र वादळाचा जोर इतका मोठा होता की त्यांना नावेपर्यंत जाताच येईना. बुडणाऱ्या मच्छीमारांना माहीत होतं की त्यांना वाचवण्यासाठी समोरचे जहाज त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. ते जीवाच्या आकांताने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. आकांताने प्रयत्न करणे म्हणजे जीवाची पर्वा न करता प्रयत्न करणे. पण जाणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत त्यांची आशा धूसर होत चालली होती. धूसर म्हणजे अस्पष्ट. जहाजातले कर्मचारी मात्र निकराचा प्रयत्न करत होते. पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. निकराचा म्हणजे पराकाष्ठाचा. जोराच्या वादळामुळं बचावकार्य करणारी टीम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती. दुसरा प्रयत्न केला गेला. मच्छीमार जितके पुढे येण्याचा प्रयत्न करत होते तितक्याच वेगाने ते मागे ढकलले जात होते. दुसरा प्रयत्न देखील वाया गेला. राधिका आपल्या ताफ्यातील साथीदारांसह बचाव कार्यासाठी सिद्ध झाल्या. वादळाचा जोर प्रचंड असल्यामुळे राधिका यांचे जहाज मच्छीमारांच्या होडीपर्यंत पोहोचू शकले नाही. त्यांचे 2 प्रयत्न अपयशी ठरले. सगळ्यांना वाटलं की आता सगळं संपलं. त्यांना वाचवणं अशक्य आहे. पण राधिकांनी आपल्या टीमचे मनोधैर्य तुटू दिले नाही. त्यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला. राधिका सांगतात की त्यावेळी समुद्रात 9 मीटरच्या उंच लाटा उसळत होत्या. वारा 70 समुद्री मैल वेगाने वाहत होता. मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे 2 प्रयत्न फसले होते. पण आम्ही हिंमत हरलो नाही. शेवटी तिसऱ्या प्रयत्नाला यश आलं. पायलट शिडीद्वारा मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आलं. नावेतील 7ही मच्छीमार सही सलामत वाचले होते. वादळापासून बचावलेल्या पेरला चिन्नाराव यांच्या पत्नी म्हणाल्या, पती कित्येक दिवसांपासून घरी आले नाहीत म्हटल्यावर आम्ही समजलो होतो की त्यांची नाव बुडाली. आम्हाला वाटलं ते जिवंत राहिले नसतील. पण राधिका मॅडमनी त्यांचा जीव वाचवला. मी त्यांची शतशः आभारी आहे. वादळात अडकलेल्या एका माणसाच्या पत्नीची ही भूमिका आपल्याला खूप काही सांगून जाते. या साहसी अभियानासाठी आंतरराष्ट्रीय मेरीटाईम संस्थेने त्यांना अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केले. मर्चंट नेव्हीच्या राधिका मेनन या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला. राधिका सांगतात, ज्यावेळी आम्ही जहाजावर असतो त्यावेळेला आम्ही आपण महिला आहोत की पुरुष याचा विचार करत नाही. समोर कठीण लक्ष्य असेल तर हिंमत आपोआप येते. हे सगळं आमच्या टीमच्या धाडसामुळे शक्य झालं आणि त्यांनी याचं सर्व श्रेय स्वतःला घेतलं नाही तर संपूर्ण टीमला श्रेय दिलं. राधिका आणि त्यांची टीम यांनी अक्षरशः स्वतःचा जीव पणाला लावून मच्छीमारांना वाचवलं. वादळी वारा 70 सागरी मैल वेगानं वाहत होता. उंच लाटा उसळत होत्या. अशावेळी वादळात शिरणं म्हणजे स्वतःहून मृत्यूला मिठी मारणं होतं. पण राधिका यांच्यात जिद्द होती. कोणत्याही संकटाला तोंड देण्याची हिंमत होती. किंबहुना संकट दिसलं की त्यांच्या हृदयात धाडस उसळी मारून येईल. 2दा अपयश आल्यावर त्यांनी 3ऱ्यांदा प्रयत्न करून मच्छीमारांना वाचवलं. हे खरं तर राधिका यांची जिद्द, हिंमत आणि संकटांना टक्कर देण्याचं धाडस या गुणांमुळे शक्य झालं.
दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीने अशा वेळी जीव धोक्यात घालणं टाळलं असतं, पण राधिका यांनी तसं केलं नाही. म्हणूनच संकटावर मात करण्यासाठी हिम्मत व धाडस हे गुण लागतात. हे गुण जर अंगी असतील तर माणूस निश्चितच यशस्वी होतो, असे आपल्याला या पाठातून शिकायला मिळते.
संधी या घटकाचा अभ्यास करूयात. खालील वाक्य पहा. आपण बोलताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो. त्यावेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकात मिसळतात व त्यांचा एक जोडशब्द तयार होतो. उदाहरणार्थ पहा. सूर्य उदय झाला किंवा आम्ही विद्यार्थी आहोत. आपण असं न बोलता आपण सूर्योदय झाला, आम्ही विद्यार्थी आहोत असं सहज बोलून जातो. अशा प्रकारचे जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. वर्णांच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे. जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण निर्माण होतो. वर्णांच्या अशा एकत्र येण्याला संधी असे म्हणतात. संधींचे प्रकार. स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी हे संधीचे प्रकार आहेत. स्वरसंधी या घटकाचा अभ्यास करूयात. एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे स्वरांनी जोडले असतील तर त्याला स्वरसंधी असे म्हणतात. स्वर अधिक स्वर अशी त्यांची रचना असते. आपण उदाहरणार्थ पाहूयात. सूर्य अधिक अस्त. इथे आपल्याला अ अधिक अ, अ अधिक अ हा आ तयार झाला आणि संधी तयार होतोय सूर्यास्त. सूर्य अधिक अस्त बरोबर सूर्यास्त. पुढील उदाहरण पाहूयात. कवी अधिक ईश्वर. या उदाहरणामध्ये ई अधिक ई हे दोन्ही स्वर आहेत आणि त्यांचा मिळून ई बनलेला आहे कवीश्वर. कवी अधिक ईश्वर बरोबर कवीश्वर. सजातीय संधी आणि विजातीय संधी पाहूयात. सजातीय स्वरसंधी. ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास म्हणजेच दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्या जातीतील एकच दीर्घ स्वर होतो. याला सजातीय स्वरसंधी असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा. देव अधिक आलय. अ अधिक आ सजातीय स्वरसंधी आहेत त्यामुळे देवालय अशा पद्धतीचा शब्द तयार झालेला आहे. दोन सजातीय स्वरांच्या ऐवजी एकच दीर्घ स्वर होतो. तो इथे आपल्याला तयार झालेला दिसत आहे. महिलाश्रम. ला अधिक आ, आ अधिक आ इथे दोन सजातीय स्वरांऐवजी एकच दीर्घ स्वर तयार होतो. महिलाश्रम. विजातीय स्वरसंधी पाहूयात आपण आता. अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास त्या दोहो ऐवजी ए येतो. उदाहरणार्थ पहा. गणेश अ अधिक ई याचा ए तयार झालेला आहे गणेश. अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यास ओ येतो. चंद्र अधिक उदय इथे अ अधिक उ याचा ओ तयार झाला चंद्रोदय. अशा पद्धतीने शब्द तयार झाला. अ किंवा आ यांच्या पुढे रू आल्यास रू ऐवजी अर येतो. उदाहरणार्थ महा अधिक ऋषी इथे आ आहे इथे रू आहे. आ अधिक रू. अर तयार झालेला आहे महर्षी असा शब्द तयार झालेला आहे. खालील जोडशब्दांचा संधी विग्रह करून तक्ता पूर्ण करा. तुमच्या पुस्तकामध्ये हा प्रश्न दिलेला आहे. सुरेश या शब्दामध्ये अ अधिक ई
यापासून ए तयार झाला आणि सुरेश हा शब्द तयार झाला. निसर्गोपचार, निसर्ग अधिक उपचार, अ अधिक उ याचा ओ तयार झाला आणि निसर्गोपचार हा शब्द तयार झाला. भाग्योदय, यामध्ये भाग्य अधिक उदय, अ अधिक उ याचा ओ तयार झाला आणि भाग्योदय हा शब्द तयार झाला. राजर्षी या शब्दामध्ये राजा अधिक ऋषी, यामध्ये आ अधिक ऋ याचा अर हा शब्द तयार झाला आणि त्यापासून राजर्षी हा शब्द तयार झाला. खालील तक्ता पूर्ण करा. हा प्रश्न सुद्धा तुमच्या पुस्तकामध्ये आहे. महेश या शब्दाचा विग्रह महा अधिक ईश, आ अधिक ई याचा ए तयार झाला. महेश हा शब्द तयार झाला. रामेश्वर या शब्दाचा विग्रह राम अधिक ईश्वर, अ अधिक ई याचा ए तयार झाला. रामेश्वर हा शब्द तयार झाला. पुढील शब्द धारोष्ण, धारा अधिक उष्ण, यामध्ये आ अधिक उ याचा ओ तयार झाला आणि धारोष्ण हा शब्द तयार झाला. सहानुभूती या शब्दाचा विग्रह सह अधिक अनुभूती, यामध्ये अ अधिक अ याचा आ तयार झाला आणि सहानुभूती हा शब्द तयार झाला. लाभार्थी या शब्दाचा विग्रह लाभ अधिक अर्थी, यामध्ये अ अधिक अ याचा आ तयार झाला आणि लाभार्थी हा शब्द तयार झाला.